नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घटनेवर काही प्रश्न उत्तरे तयार केले आहेत. ते तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरतील. जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण काल झालेल्या प्रश्न उत्तराची उजळणी पाहू. प्रश्न पहिला, नाशिकमध्ये कुंभमेळा कोणत्या वर्षी भरणार आहे? याचे उत्तर आहे 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार कराराला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे मदर ऑफ ऑल डील्स या नावाने ओळखले जाते. यामुळे भारत आणि युरोपियन महासंघामधील व्यापार करणे सोपे होणार आहे आणि याचा फायदा नक्कीच आपल्या भारत देशातील लोकांना होईल. पुढचा प्रश्न आहे, पंजाब सरकारने कोणती नवीन सेवा सुरू केली आहे? याचे बरोबर उत्तर आहे मुख्यमंत्री सेहत विमा योजना ही या पंजाब सरकारने सुरू केली आहे. यामध्ये 10 लाखापर्यंत कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत रंग महोत्सव 2026 हा उत्सव कोणती संस्था आयोजित करते? याचे उत्तर आहे राष्ट्रीय नाट्य विद्यालय ही संस्था भारत रंग महोत्सव 2026 आयोजित करते. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथ कुटीर दालनाचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे उत्तर आहे दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये ग्रंथ कुटीर या दालनाचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. यामुळे 11 भाषेमधील प्राचीन ग्रंथ, काव्य, साहित्य ठेवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारत जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? याचे उत्तर आहे भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. पुढचा प्रश्न पाहू. अमृत उद्यान कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर आहे दिल्ली. मित्रांनो, अमृत उद्यान हे राष्ट्रपती भवनात 15 एकरामध्ये पसरलेले आहे. हे उद्यान फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येते. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच निधन झालेले इंद्रजीत सिंह बिंद्रा हे BCCIचे अध्यक्ष कधी होते? याचे बरोबर उत्तर आहे 1993 ते 1996 दरम्यान इंद्रजीत सिंह बिंद्रा हे BCCIचे अध्यक्ष होते. मित्रांनो, यांनीच वर्ल्ड कप हा पहिल्यांदा इंग्लंड बाहेर आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला होता. पुढचा प्रश्न पाहू. चंदीगडमध्ये सुरू झालेल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन वन पास सिस्टीम काय आहे? याचे बरोबर उत्तर आहे स्मार्ट डिजिटल पार्किंग सिस्टीम आहे. ही सिस्टीम घर बसल्या आपण घेऊ शकतो. यामुळे आपण जर डिजिटल पास घेतला तर आपण कुठेही पार्किंग करू शकतो. 29 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचे उत्तर आहे भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपण आजच्या घडामोडीचे प्रश्न पाहू. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता कोणत्या सेरेमनीने होते? याचे उत्तर आहे डी. बीटिंग रिट्रीट सेरेमनी असे या कार्यक्रमाचे नाव आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. बीटिंग रिट्रीट सेरेमनी ही भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता करणारी एक भव्य आणि पारंपरिक लष्करी समारंभ आहे. ही परंपरा काय आहे? तर ही परंपरा ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे. पूर्वी युद्धानंतर किंवा संध्याकाळी लष्कराला तळावर परत येण्याचा इशारा देण्यासाठी ढोल ताशांचा वापर केला जात असे. त्यालाच बीटिंग रिट्रीट
असे म्हणतात. आज ही एक सांस्कृतिक लष्करी संगीत समारंभ म्हणून साजरा केला जातो. कधी आणि कुठे असतो तर दरवर्षी 29 जानेवारी रोजी दिल्ली येथील विजय चौक म्हणजेच राष्ट्रपती भवन परिसरात या समारंभाचे आयोजित केले असते. हा समारंभ भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे बँड देशभक्तीपर धून वाजवून साजरा करतात. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणाला वर्ष 2025 मध्ये अतुलनीय धैर्यासाठी जीवन रक्षा पदक जाहीर केले आहे? याचे बरोबर उत्तर आहे श्रीमती रुपाली प्रतापराव कदम यांना 2025चा जीवन रक्षा पदक देण्यात आले आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. जीवन रक्षक पद हा पुरस्कार बुडणे, आग, अपघात, वीज किंवा प्राण्यांच्या हल्ल्यासारख्या घटनांमध्ये इतरांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी नागरिकांना भारत सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिला जातो. याची सुरुवात 30 सप्टेंबर 1961 पासून हा पुरस्कार सर्वोत्तम, उत्तम आणि जीवनरक्षक अशा 3 श्रेणींमध्ये दिला जातो आणि हा पुरस्कार मरणोत्तरही प्रदान केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025च्या जीवन रक्षा पदक पुरस्काराची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रुपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी जीवन रक्षा पदक जाहीर झाले. तसेच देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. एनसीसी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तनू भान या सर्वोत्कृष्ट कॅडेट हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्या कोणत्या राज्याच्या आहेत? याचे बरोबर उत्तर आहे बी. महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न पाहू. भारताची पहिली वॉटर मेट्रो सेवा कुठे सुरू झाली? याचे बरोबर उत्तर आहे बी. कोची, केरळ या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली. पण सध्या 2026 मध्ये दुसरी वॉटर मेट्रो सेवा ही पटना बिहार या ठिकाणी गंगा नदीमध्ये सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. ग्लोबल फायर पॉवर 2026 रँकिंगनुसार भारताची सैन्य शक्ती कोणत्या क्रमांकावर आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. 4थ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि चौथ्या क्रमांकावर भारताची सैन्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारताच्या मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाची मंजुरी देण्यात आली आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. स्मार्ट इंटिग्रेटेड फिशिंग हार्बर अंदमान निकोबार आयलँड. पुढचा प्रश्न पाहू. UGCचा पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे? याचे उत्तर आहे बी. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. हे सध्या चर्चेत असलेल्या पैकी आहे. या आयोगाने काढलेल्या नियमांमुळे सध्या देशभरात आंदोलन चालू आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील महावितरणला 2026च्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय वीज वितरण कंपन्यांच्या रेटिंगमध्ये कोणता क्रमांक मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. 49वा क्रमांक महावितरण कंपनीला मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. कर्नाटकातील गडगन जिल्ह्यातील लक्ककुंडी गावाला उत्खननात काय सापडले आहे ज्यामुळे त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता वाढली आहे? याचे उत्तर आहे बी. 9 पाषाण युगातील वस्तू या गावामध्ये सापडल्या आहेत. त्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याची शक्यता या गावाची वाढली आहे. पुढचा याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. कर्नाटकातील गडगन जिल्ह्यातील लक्ककुंडी गावात नुकत्याच झालेल्या उत्खननात प्राचीन पाषाण काळातील अवशेष आणि संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. या ऐतिहासिक वसाहतीत सापडलेल्या पाषाणयुगीन अवशेष, मातीची भांडी आणि प्राचीन वसाहतीच्या खुणांमुळे
या स्थळाचा इतिहास मध्ययुगीन मंदिराच्याही कित्येक वर्ष आधीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. या शोधामुळे लक्ककुंडीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता वाढली आहे. पुढचा प्रश्न पाहू. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने भारत देशाची UPI प्रणाली स्वीकारली आहे? याचे उत्तर आहे ए. जपान. या देशाने जानेवारी 2026 मध्ये भारत देशाची UPI प्रणाली स्वीकारली आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. जानेवारी 2026 मध्ये जपानने भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर स्वीकारली आहे. NDT आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या भागीदारीतून जपानमध्ये भारतीय पर्यटकांसाठी हे डिजिटल पेमेंट सुरू केले जात आहे. याचा उद्देश असा आहे की जपानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना त्यांच्या स्थानिक UPI ॲपद्वारे म्हणजेच फोनपे, गुगल पेवरून पेमेंट करता यावे. वैशिष्ट्य म्हणजे हे थेट भारतीय बँक खात्यातून पैसे डेबिट केले जाणार आहे. त्यामुळे चलन विनिमयाची गरज कमी होईल. यापूर्वी नेपाळ हा UPI स्वीकारणारा पहिला परदेशी देश बनला होता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.